नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रियापद याविषयी जाणून घेणार आहोत. तर क्रियापद, क्रिया पहा शब्द बघा, क्रियापद. क्रिया म्हणजे एखादी आपण क्रिया करतो ते, आणि पद म्हणजे एखादं पद असतं ते मी सांगते तुम्हाला. पण क्रियापद पहिल्यांदा त्याची फोड बघा, क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक किंवा स्थितीदर्शक क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द किंवा स्थितीदर्शक शब्द, आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्रियापद. आता त्याचं उदाहरण बघा, मी व्याकरण शिकविते. फक्त मी असं म्हटलं मी व्याकरण, अर्थपूर्ण होईल का? नाही. मी व्याकरण शिकविते, तुम्ही व्याकरण शिकता, अर्थपूर्ण शिकतानी होतोय. आलं ना लक्षात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आहे. मी शिक्षिका आहे, मी शिक्षिका आहे, तुम्ही विद्यार्थी आहात. मी शिक्षिका आहे म्हटल्यावर ते वाक्य पूर्ण होतं, आहात म्हटल्यावर ते वाक्य पूर्ण होतं. तर आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द घेऊ, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. तर याचे दोन प्रकार आहे मुख्य. हे समजून घेतलं ना की मग, आणि आपण दैनंदिन उदाहरणातूनच घेऊ, आपली शाळा, आपले विद्यार्थी, शिक्षक, असं. मुख्य प्रकार आहे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक बघा त्याच्यात आहे सकर्मक, कर्मासहित, म्हणजे कर्म आहे जिथे असते, बरोबर. सकर्मक. अकर्मक कर्म नाही, सकर्मक कर्मासहित, अकर्मक कर्म नसलेले. आता कर्म असलेले, कर्म नसलेले, सकर्मक, अकर्म, म्हणजे कर्माला महत्व आहे, बरोबर. मग आता त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, त्याच्यामध्ये आपल्याला कर्ता कोण, त्याचं कर्म कोण, हे आपल्याला ओळखायचं आहे. आता सगळ्यात पहिले घेऊ आपण सकर्मक क्रियापद. कर्म असते, लक्षात घ्या. आताच मी उदाहरण दिलं, मी व्याकरण शिकविते. आता मी व्याकरण शिकविते, मी दोन गोष्टी सांगणार आहे तुम्हाला छोट्या, त्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे शिकविणारा कोण, शिक्षिका व्याकरण शिकविते, मी व्याकरण शिकविते, त्याच्यानंतर गुरुजी व्याकरण शिकवतात, काही घ्या ना. तर शिकविणारा कोण, नारा कोण, शिकविणारी कोण, शिकवणारे कोण, नारा, नारी, नारे येईल ते याच्यानुसार, वचनानुसार. तर शिकवणारा कोण, शिकवणारी कोण, शिकवणारे कोण, नारा, नारी, नारे, हे प्रश्न आपल्याला विचारायचे कोणाला, तर क्रियापदाला. क्रियापद म्हणजे सगळ्यात शेवटी जे आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करते त्याला. तर शिकविणारा कोण, मी. काय सापडलं, कर्ता सापडतो, कर्ता, करणारा, शिकविणारा, कर्ता. हे आतापासून लक्षात घ्या, तर तिकडे पुढे आणखीन आपल्याला उपयोगात पडणार आहे प्रयोगासाठी, ठीक आहे. नारा कोण, कर्ता सापडतो, नारा कोण, कर्ता सापडतो. आणखीन हे अजून एक ट्रिक देते, त्याला प्रश्न विचारायचे. कोण शिकवितो, मी, त्याच्यातही उत्तर सापडते, कर्ता सापडतो, बरोबर. कोण शिकविते, कर्ता सापडला. तर शिकविणारा कोण, कर्ता सापडतो आपल्याला, बरोबर. आता नारा, नारी, नारे, नारा, नारी, नारे, बरोबर. क्रियापदाला प्रश्न आपण विचारले, ही क्रिया कुणावर घडली, नावर घडली, कुणावर घडली, शिकविण्याची क्रिया कुणावर घडली. मी व्याकरण शिकविते, शिकवणारी कोण, मी. पण क्रिया कुणावर घडली, कुणावर घडली, तर कुणावर घडली बघा, कुणावर घडली, व्याकरण. कुणावर घडली, व्याकरण.
क्रियापदाला प्रश्न विचारा, कुणावर घडली, तर काय सापडतं? कर्म सापडतं. काय सापडतं? कर्म सापडतं. कुणावर घडली क्रिया, तर व्याकरणावर घडली, सापडलं कर्म. आता हे दोन गोष्टी तर शिकलो की कर्म आणि कर्ता कसा सापडतो आपल्याला. आता अकर्मक क्रियापद बघा, तो प्रश्न जो आहे ना तो तिथच्या तिथेच थांबतो. मी शिकते, मी शिकते. शिकणारा कोण? मी. शिकण्याची क्रिया कोणावर घडली? माझ्यावरच. आला का? कर्म आहे का त्याच्यामध्ये? नाही, अकर्मक. म्हणजे कर्त्यावरच दोन्ही क्रिया येऊन थांबतात, अकर्म. पण त्याच्यात काही अपवाद आहे, ते नंतर मी समजावून सांगते तुम्हाला. तर आपल्याला क्रियापदाला कुणावर घडली, काय घडली, असे प्रश्न विचारता येतात, त्याच्यामध्ये पण विचारता येतात आणि मग ते सापडतं. आता आपण त्याच्यात एक पुन्हा उदाहरण घेऊया. आई स्वयंपाक करते किंवा ताई स्वयंपाक करते. स्वयंपाक करते. करणारी कोण? आता आपण करणारा कोण नाही म्हणा आईला. करणारी कोण? आई. कोण आहे? कर्ता. कर्ता सापडला. आणि करण्याची क्रिया कुणावर घडली? कुणावर घडली? काय सापडलं? स्वयंपाक. कर्म सापडलं. तर आपण जास्त उदाहरण न घेता आता छोटे छोटे उदाहरणं पुन्हा आपण घेऊया. आता मी क्रियापद शिकविते, बरोबर. नंतर मी तुम्हाला बघते, मी तुम्हाला बघते. आता याच्यात आपण शोधून पाहिजे काय आहे काय नाही, क्रियापद कुठे आहे, कर्म आहे का. असे आपले दैनंदिन जीवनातले काही काही उदाहरणं घ्यायचे, त्यात कर्म सापडतो का, मग कर्ता सापडतो का, त्याला कर्म आहे का शोधायचे. आणि त्याच्या अजूनही मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपल्याला अकर्मक क्रियापद पुन्हा एक लक्षात घ्या, सकर्मक क्रियापदाचं, की ते कृतीदर्शक असतं. कृतीदर्शक म्हणजे कृती करते. आता कृती काय करते? मी बोलते, कृती आहे. बघते, कृती आहे. ऐकते, कृती आहे. उठते, कृती आहे. बसते, कृती आहे, बरोबर. चालते, कृती आहे. पळते, कृती आहे. शिकवते, कृती आहे. थांबते, कृती आहे. कृती दर्शक असतं. पण कृती कोणती आणि काय ते नंतर परत आपल्याला एकदा कृतीदर्शक असते हे लक्षात ठेवायचं. सकर्मक क्रियापद कृतीदर्शक असते. मग कृती कोणती, मग त्याच्यातही काही बदल आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आणि अकर्मक जे क्रियापद आहे ते स्थितीदर्शक असतं. आणि नावर घडली, कुणावर घडली क्रिया, बरोबर आहे ना. तर ते असतं स्थितीदर्शक. आणि त्याच्यामध्ये कृती नसते. कृती नाही, आहे कृती, पण ती गतिदर्शक अशी कृती असते. गतिदर्शक कृती, स्थिती. आता मी म्हटलं मी शिक्षिका आहे, आहे का कृती आहे का तिथे काही? मी आहे शिक्षिका, स्थिती आहे माझी. मी शिक्षिका आहे, स्थिती आहे. तू विद्यार्थी आहे, स्थिती आहे. तिथे काही कृती नाही, विद्यार्थी आहे. आणि आहे नी तर पूर्ण झालाच आहे ना. तर अशी स्थिती दर्शक, बरोबर. आणि नंतर पुन्हा सांगतेच मी. त्याच्यानंतर बघा, मला शाळा आवडते. याच्यामध्ये आवडते कृती आहे का? नाही आहे. तर शाळा आवडते, कर्म नाही आहे. आवडते, आवडणारी कोण? शाळा. मग करता काय? शाळा. तर असे त्याच्यामध्ये भेद असतात. तर सकर्मक झालं, अकर्मक झालं. सकर्मक कृतीदर्शक, अकर्मक स्थितीदर्शक किंवा गतिदर्शक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा, अकर्मक क्रियामध्ये आवडतो, आवडते, आहे, मी शिक्षिका आहे, असतो, नंतर पाहिले, वाटते, असे शेवटी शब्द येतात. मी ट्रिक देत आहे ही, 100% नाही, पण असे शब्द येतात. तर समजून जायचं अकर्मक आहे. आणि स्थिती आहे तर कर्म नाही, आणि गती आहे तरी कर्म नाही त्याच्यामध्ये. आता गतीमध्ये कर्म कसे नाही? गतिदर्शक. मी भरभर पळतो,
आता पळणारा कोण? मी. आणि पळण्याची क्रिया कुणावर घडली? माझ्यावरच घडली ना. तर भरभरवर तर नाही घडली. ही गतिदर्शक आहे. बरोबर. आता याचे आपण काही उपप्रकार पाहू, काही बघू. भरपूर आहे, पण मी काही महत्त्वाचे तुम्हाला समजावून देते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले द्विकर्मक. द्विकर्मक त्याच्यातच परत आलं. ते जे शीर्षक असतं ना किंवा जे प्रकार असतो ना त्याच्यातच दडलेलं असतं. द्विकर्मक काय? तर त्याच्यात 2 कर्म असतात. द्विकर्मक 2 कर्म. बरोबर. तर 2 कर्म. मी विद्यार्थ्यांना क्रियापद शिकविते. शिकवणारी कोण? नारी कोण? कर्ता सापडतो मी. आता शिकवण्याची क्रिया कोणावर घडली किंवा कोणाला शिकवते, काय शिकवते, असे प्रश्न विचारायचे. कुणावर घडली, काय, कोणाला, असे प्रश्न विचारायचे. काय, कोणाला. आता मी प्रश्न विचारते. मी विद्यार्थ्यांना क्रियापद शिकवते. शिकवणारी कोण? मी. नारी कोण? मी म्हणजे कर्ता. आता शिकवण्याची क्रिया कुणावर घडली किंवा कोणाला शिकवते, 2 प्रश्न विचारले. कुणावर घडली? तर विद्यार्थ्यांवर. आणि कोणाला शिकवते? विद्यार्थ्यांना. म्हणजे 1 कर्म सापडलं. आता दुसरं, काय शिकवते? क्रियापद शिकवते. पहा, काय शिकवते, कोणाला शिकवते, कुणावर घडली, हे सगळे आपल्याला कर्म सापडणार आहे. आता पुन्हा सांगते. मी विद्यार्थ्यांना शिकविते. 2 कर्म शोधायचे. शिकवणारी कोण? मी. शिकवण्याची क्रिया कोणावर घडली? विद्यार्थ्यांवर घडली. कोणाला शिकवते? विद्यार्थ्यांना शिकवते. 2 प्रश्न विचारले मी. नंतर काय शिकवते? क्रियापद शिकवते. काय, कोणाला, असे प्रश्न विचारले ना आणि कुणावर घडली, 2-3 याचं एकच उत्तर जरी आलं तरी आपण समजायचं की हे कर्म आहे. काय, कोणाला आणि कुणावर घडली. बरोबर. तर काय शिकवते? क्रियापद शिकवते. तर 2 आले क्रियापद. विद्यार्थ्यांना क्रियापद. हे 2 कर्म आले, म्हणून द्विकर्म. 2 कर्म द्विकर्म. 2 कर्म आले की द्विकर्म. आणि याच्यात अजून एक गंमत असते. एक असते व्यक्तिवाचक आणि एक असते वस्तुवाचक किंवा इतर. व्यक्तिवाचक सोडून इतर. आता व्यक्तिवाचक काय आहे? व्यक्ती कोण आहे? मी विद्यार्थ्यांना व्याकरण, क्रियापद शिकवते. काही पण घ्या. तर शिकवते. यातलं व्यक्तिवाचक आहे विद्यार्थी. व्यक्ती आहे तो विद्यार्थी. व्यक्तिवाचक. त्या व्यक्तिवाचक आलं ना तर ते अप्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष नाही. आणि जे वस्तुवाचक किंवा इतर आलं ना, आता शिकवते. काय शिकवते? तर व्याकरण शिकवते किंवा क्रियापद शिकवते, हे आलं उत्तर. तर ते प्रत्यक्ष म्हणजे महत्वाचं. प्रत्यक्ष म्हणजे महत्वाचं ते कर्म आहे. आणि असे 2 कर्म, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष असते व्यक्तिवाचक आणि प्रत्यक्ष असते वस्तुवाचक किंवा इतर. शिकविते. असे 2 कर्म आले तर समजून जायचं द्विकर्मक. पुन्हा लक्षात घ्या. कर्म शोधायला आपण क्रिया कुणावर घडली, काय, कोणाला, असे प्रश्न विचारले. काय शिकवते? व्याकरण शिकवते. क्रियापद शिकवते. काय शिकवते? कोणाला शिकवते? विद्यार्थ्याला शिकवते. क्रिया कोणावर घडली? विद्यार्थ्याला. तर हे प्रश्न विचारल्यावर बरोबर कर्मच सापडणार आहे आपल्याला. आणि नारा, नारी, नारे कर्ताच सापडणार आहे आपल्याला. आता दुसरा प्रकार आपण घेऊ, सहाय्यक क्रियापद. छोटे छोटे उदाहरणं घेते म्हणजे पटकन कळेल. मी शिकत आहे. मी सहाय्यक क्रियापदामध्ये मी शिकत आहे. मी म्हणजे तुम्ही शिकत आहे ना. मी शिकत आहे असं तुम्ही म्हणा. मी शिकत आहे. मी शिकत म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही ना. आहे नी पूर्ण होतो. आहे हे क्रियापद आहे. तर हे शिकणे या क्रियेला ते काय करत आहे? मदत करत आहे, सहायता करत आहे. म्हणून त्याला सहाय्यक क्रियापद. मी शिकत अर्थ पूर्ण होत नाही. आहे नी पूर्ण होतो. शिकणे ही क्रिया आहे, पण आहे यांनी ते पूर्ण होतं, म्हणून ते सहाय्यक क्रियापद. आता संयुक्त क्रियापद बघूया. संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित व सहाय्यक क्रियापद एकत्रितपणे येतात. आता धातू काय? इथे पहा, पहिलेपासूनच आपल्याला धातू, पण मी म्हटलं इथे सांगते तुम्हाला. धातू म्हणजे काय? ज्या ज्या क्रिया आहे ना, शिकविते, शिकणे, बसणे, बोलणे, करणे, उठणे, याचा शेवटचा शब्द कापून टाकायचा.
तसं बसणे बस धातू, करणे कर धातू, उठणे उठ धातू. ते शेवटचं कापलं की धातू सापडला. शेवटचं जे ना त्याला कट केलं की धातू सापडतो. तर धातू साधित म्हणजे त्याला प्रत्यय लागलेले असतात धातूला. तर धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही एकत्र येतात. धातू आणि सहाय्यक क्रियापद एकत्र म्हणजे त्याच्यात तुम्हाला दोन गोष्टी अंडरलाईन केलेल्या दिसतील. आता मी सांगितलं मी शिकत आहे, आहेला अधोरेखित केलं तर आहे हे क्रियापद आणि ते ओळखा म्हटलं तर सहाय्यक, मुख्याला सहायता करणार. आता संयुक्त क्रियापदामध्ये मी शिकत आहे, मी शिकत आहे, पुन्हाच घेतलं मी तेच वाक्य, पण शिकत आहे दोन्हीला अधोरेखित केलं. आता शिकत आहे म्हणजे दोन, शिकत आहे, शिक हे मूळ धातू आहे, शिक शिकत, शिक हे मूळ धातू आणि धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद हे दोन्ही एकत्र आले की संयुक्त क्रियापद होतं. इतकं सोपं आहे. सहाय्यक म्हणजे सहायता करणार आणि दोन्ही एकत्र आले ओळखा म्हटलं दोन्ही एकत्र तर ते संयुक्त क्रियापद असते. आता स्थितीदर्शक किंवा स्थित्यंतरदर्शक. स्थितीदर्शक आता सांगितलं तुम्ही विद्यार्थी आहे, मी शिक्षिका आहे, याच्यात कृती नाही, कृती नाही. विचारा प्रश्न, मी शिक्षिका आहे, असणारी कोण आहे म्हणजे अस धातू आलाय, असणारी कोण मी. आता मी शिक्षिका आहे, आता शिक्षिका असण्याची क्रिया कोणावर घडली, माझ्यावरच. कर्म आहे का त्याच्यात, नाही, माझ्यावरच. कर्त्यावरच दोन्ही प्रश्न थांबले, कर्मच नाही आहे त्याच्यामध्ये. कुणावर घडली तर माझ्यावरच घडली आहे ती. काय प्रश्न विचारला, मी शिक्षिका आहे, मी काय आहे, मी काय आहे तर शिक्षिका आहे. इथे तर आपल्याला कर्म तर नाही आहे पण तिथे काय असा अपवाद येतात. पण स्थितीदर्शक मध्ये काय असतं की ती स्थिती आहे आपली. स्थिती म्हणजे मी शिक्षिका आहे ही स्थिती आहे आपली, सध्याची स्थिती. तू विद्यार्थी आहे ही स्थिती आहे. स्थित्यंतर दर्शक म्हणजे त्याच्यात बदल झाला. आता मी शिक्षिका आहे, आता त्याच्यात माझ्या या शिक्षिकेत बदल झाला, माझी पदोन्नती झाली किंवा काहीतरी झालं, किंवा मी विद्यार्थी आहे, मी नागरिक आहे, मी नागरिक झालो. आता विद्यार्थी आहे म्हणजे विद्यार्थी आहे, पण नागरिक झालो म्हणजे कशाचा तरी कोणीतरी झाला ना, तो सामान्याचा विद्यार्थ्याचा नागरिक झाला वगैरे. जसं मी पर्यवेक्षक झाले, तर आता मी उदाहरण दिलेच आहे. तर पर्यवेक्षक झाले म्हणजे मी पहिले काहीतरी होती, नंतर झालाय म्हणजे स्थित्यंतर झालाय म्हणजे बदल झालाय माझ्या पदामध्ये, असं जर असेल तर स्थित्यंतर दर्शक. आता त्यानंतरचा आपण एक प्रकार घेऊया, प्रयोजक क्रियापद. तर करता ती क्रिया स्वतः न करता ती दुसऱ्यांकडून करवून घेतो. तर जसं आई मुलाला भरविते, ती स्वतः खात आहे का नाही, भरविते म्हणजे त्याला खाऊ घालत आहे, ती स्वतः नाही, ती करवून घेते. ती क्रिया कोणाकडून, खाण्याची क्रिया त्याच्याकडून करून घेत आहे. नंतर शिक्षक मुलांकडून अभ्यास करवून घेत आहे. आलं ना लक्षामध्ये. तर भरवून घेणे, करवून घेणे, आलं ना लक्षात. अशा पद्धतीने प्रयोजक क्रियापद असतं. मुलांकडून अभ्यास करवून घेणे, त्याच्यानंतर मुलांना शांत बसविणे, स्वतः शांत नाही बसायचं, दुसऱ्यांकडून ती क्रिया करून घ्यायची, असं प्रयोजक क्रिया. आणि शक्य क्रियापद जे आहे तर कर्त्याच्या ठिकाणी ती क्रिया करण्याची शक्ती आली आहे. शक्य, आता हे माझ्याने हे काम शक्य झालंय. शक्य क्रियापदात शक्य, तुम्ही ना त्या जे त्याचे प्रकार आहे ना त्याच्या शब्दांमध्येच त्याचं सगळं दडलेलं असतं. तर शक्य क्रियापदामध्ये काय आहे की हे काम आता मला शक्य आहे, म्हणजे ते सामर्थ्य माझ्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आधी नव्हतं, आता झालंय. आता मी समजा पडली आणि मला चालता येत नाही, मी हळूहळू चालायला लागली, तर मी काय म्हणेन, आता मला थोडं थोडं चालवते म्हणजे चालण्यासाठी आता मी तयार झालेली आहे, ते सामर्थ्य चालविते. आता मला काम करविते, आईला काम करविते, आजीला जिना चढविते. आणि याच्यातनं सोपं आहे, विते करविते, घालविते, भरविते. ते भरविते मी आधी सांगितलं बहुधा ते चुकून, तर ते प्रयोजक नाही, ते शक्य क्रियापद आहे. तर भरविते, त्याच्यानंतर करविते, असे जे विते आलं तर समजून जायचं की हे आता शक्य झालेलं आहे यांना, अशा प्रकारे. तर हे
अशा पद्धतीने आरामात आपण क्रियापद छान समजून घेऊ शकतो आणि अगदी कमी वेळामध्ये आणि रोजच्या दैनंदिन जीवनातनं आपण जे बोलतो, वाक्य बोलतो आणि आपण जे करतो त्याच्यातूनही आपण क्रियापद शोधून त्याचे कर्म काय, त्याचं कर्ता कोणता, त्याच्यात किती कर्म आलेले आहे, ते कोणतं आहे, असं जर विचार केला ना छोटे छोटे शब्द घेऊन, तर ते अगदी सोपं होतं असं मला वाटतं. तर नमस्कार.